ज्या राजानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभने दुनियेमध्ये. अर्थात आपण पाहतोय कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक सर 2 मिनटं. कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग 2024 मैदानावरती संपन्न होते. आज दिवस क्रमांक 6 आणि आज देखील क्रिकेट रसिकांची मोठ्या संख्येने गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मी सभालोचक अनिकेत गुंजाळ मनापासून मनपूर्वक स्वागत वडकी प्रीमियर लीगच्या निमित्तानं करेल. अगदी मानाचे करंडक नक्कीच सलामी देत आहेत. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. वालवा वस्ती फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चाफेमाळा टायटन्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होतीये. पहिलीच मॅच 6व्या दिवसातील आपण पाहणार आहोत. लेट्स दी प्ले सामन्याला होतीये सुरुवात. चला पंच सामना चालू करून घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या मागे सरून थांबा. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरती आणि पहिला चेंडू नो प्लस येतोय. सनसनाटी जलवा चौकार. अतिरिक्त धावेने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे आणि अगदी 5 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची सुरुवात जी मैदानावरती होताना पाहायला मिळेल. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण संपूर्ण वडकी नगरीमध्ये संपन्न होत आहे. मानाची सन्मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत विठ्ठल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला क्षेत्ररक्षक अगदी इथे देखील दूरवरती पाहायला मिळतील. इथं देखील सुसाट वेग चेंडू धारण करेल आणि सीमा रेषा देखील फोडेल. धावा येतील 4 चौकार. आक्रमण पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा असणारा रणसंग्राम अर्थात वडकी प्रीमियर लीग आपण पाहतोय मैदानावरती संपन्न होते. इथं देखील आक्रमण होत आहे. हा देखील चेंडू शिवशंभोचा छावा. नो बॉल आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलक 7 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 16 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आक्रमण पहिल्या चेंडूपासून होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आनंद ढवळे आणि दुसऱ्या बाजूने अनिल मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथं संधी होती. नो बॉल इथं देखील पंचांचा इशारा आहे. नो प्लस 2 अर्थात 3 धावा इथं देखील अतिरिक्त स्वरूपात येतील. धावफलक पुनश्च एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावांमध्ये वाढ. 19 धावा धावफलकावरती आहेत. शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळ वडकीने केलेलं जबरदस्त आयोजन नियोजन. गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि एक चांगली रूपरेषा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. जो संघ यावर्षी बाजी मारेल नक्कीचा मानकरी ठरेल वडकी प्रीमियर लीगचा. तो मात्र पुढच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन करता नक्कीच पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा असणारा रणसंग्राम अगदी आपण पाहूया. हाफ पिच टेनिस क्रिकेट स्पर्धा मैदानावरती संपन्न होते. फक्त एक चेंडू या षटकातील झालाय. बाकी चेंडूंवरती मात्र अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळाल्या.
इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होताना पाहिलं मिळेल. परफेक्ट गॅप, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू सुसाट वेग धारण करतोय. सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षक करतील. तोपर्यंत अगदी धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. एक रन शॉट अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 2 रन शॉट अर्थात 2च धावा असतील. धावफलकावरती 21 धावा आहेत. हा चेंडू देखील आक्रमकता आहे. चेंडू हवे त्रिवतचा प्रयास. इथे धक्का क्रमांक पहिला. आनंद बॅक टू दी पेव्हिलियन. फलंदाज होतोय बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या आशाने खेळून काढले. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आतापर्यंत 22 धावा पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. पहिला डाव हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथं देखील धावांसाठी धाव 24 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत इथे सिंगल डबलचं समीकरण. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 27. एक बाद 27. बॉल जमा करा. ओव्हर झाल्याच्या नंतर पंचांकडे बॉल जमा करा. धावफलकावरती अगदी आपण पाहूया आतापर्यंत 27 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. तर षटक क्रमांक 2 गोलाच्या हातामध्ये सोपवायचं यासाठी थोडंसं चर्चा विनिमय. थोडंसं लांबलेलं षटक आणि महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पाहायला मिळालंय. इथे धावा आता रोखायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्न देखील करावा लागेल. गोलंदाजीच्या माध्यमातून चाफेबळा टायटन संघ आहे. तर वबला वस्ती फायटर्स आनंद ढवळे सुरुवातीच्या काळामध्ये आक्रमकता नक्कीच करताना पाहायला मिळाले, परंतु त्यांना परतवण्यामध्ये यश पहिल्या षटकामध्ये आलं. इथं देखील आक्रमण आहे. चेंडू हवेत उंच भरारी घेतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. टिपला जाईल आणि इथे अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये वालवा वस्ती फायटर संघाला बसला जातोय. फलंदाज अनिल मोडक बॅक टू दी पेव्हिलियन. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. अक्षय मोडक. सुरुवातीचे 2 सलामी वीर नक्कीच बाद होताना पाहायला मिळालेत. आनंद बाद झाले. त्याच पाठोपाठ अनिल मोडक देखील परत आहेत. तर संतोष आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं देखील आक्रमण. झेल टिपलाय. अक्षयला आल्या सरशी परतवलंय. अक्षय बॅक टू द पेव्हिलियन. 0वरती बाद. विकेट आणि विकेट पाठोपाठ विकेट टिपण्याचं काम या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज विक्रम करताना पाहायला मिळतात. विक्रमी खेळी विक्रमची देखील पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आलेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतील. विशाल मोडक. कशा प्रकारचं कामकाज विशाल करणार? संघाची जबाबदारी तर खांद्यावरती आहे. जबाबदारी पार पाडावी लागेल यात मात्र शंका नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आपण पाहिलं धावा जमत होत्या, परंतु इथे धावा रोखण्याचं काम विक्रम देखील करतायत आणि इथे घेर बदलतायत, टान्स बदलतायत. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज आहेत.
हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच केला अलॉंग दी कार्पेट फाटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाऊन दाखल होतोय. क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जात आहे. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 29 धावा आहेत. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे डावे इष्टीच्या दूरवर्ती चेंडू पंच हात फैलावतायत आणि कळवतील वाईट बॉल. 30 धावा आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतायत. मिसफील्ड होताना पाहायला मिळेल. तिथे धावांसाठी धाव 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जातील. धावफलकावरती 32. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. 14 मे रोजी पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. 120हून अधिक लढाया संपूर्ण आयुष्यामध्ये लढले, परंतु आयुष्यामध्ये एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. हा इतिहास या मातीचा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती जात, ही जात मराठ्याची असे सांगणारे छत्रपती शंभूराजे होते. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयास तिथे नक्कीच जबरदस्त होईल. इथे देखील अगदी आपण पाहूया 1 धाव येताना पाहायला मिळते. षटक संपताय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद. धावफलकावरती 35 धावा आहेत. लकी ड्रॉ पद्धतीने नक्कीच भाग्यवान विजेता आज कोण ठरणार यासाठी नाव नोंदणी सुरू आहे. 9 वाजेपर्यंत तुमची नाव नोंदणी स्वीकारली जाईल याची देखील नोंद घ्या. आमचे मयूरदादा आणि कुणालदादा नाव नोंदवून घेण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. ज्या क्रिकेट रसिकांना नाव नोंदणी करायची त्यांनी नाव नोंदणी करून घ्या. रोख 1000 रुपयाचं प्राईज आणि मानाची ट्रॉफी. गेले 5 दिवस 5 विजेते आपण पाहिलेत. आजचा भाग्यवान विजेता कोण हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर षटक क्रमांक 3 स्वप्नील गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. नो +1. इथे 2 धावा येतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 37. 37 धावा आहेत. इथे आक्रमण आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा एक बुलंदी तोप षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 43 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. संतोष नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. संतोष आक्रमण करतायत आणि इथे शांत वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न संतोषचा देखील असेल. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. इथे 2 धावा वारेच्या वेगात पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 स्वप्नील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळलाय. तिथे 1 धाव वारेच्या वेगात येते. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे देखील जाताना पाहायला मिळेल. 1 धाव जमवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बुनबुन से बनता है सागर. एका धावेचं महत्त्व आज मैदानावरती आहे. इथे आक्रमण आहे. आक्रमण केलं जात आहे. चेंडू सरळ अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत धावांसाठी धाव. 2 धावा इथं देखील येताना पाहायला मिळतील. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. इथं देखील आक्रमण. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे झेल टिपलाय आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. अक्षय मोडकला इथे परतावं विशाल मोडकला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. षटक क्रमांक 3 स्वप्नील. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. इथे देखील लागोपाठची दुसरी विकेट. फलंदाज होतोय बाद. चंद्रकांतला देखील इथे परतावं लागेल. 5व्या क्रमांकाचा धक्का देखील मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय.
धावफलकावरती अगदी आपण पाहूया 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा आहेत. शेवटचं षटक, अंतिमचं षटक अजूनही उर्वरित आहे. त्या षटकामध्ये धावा किती आपण सर्वच जण पाहतोय. वडकी प्रीमियर लीग लाईव्ह देखील आणि क्रिकेट राजा नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं जोडलाय. उपस्थित मैदानावरती उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आणि लाईव्ह क्रिकेट राजाचं देखील मी वडकी प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून स्वागत करेल. न्यू बॅटर प्रमोद मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर प्रमोद आणि दुसऱ्या बाजूने संतोष सोनवलकर आणि प्रमोद तांबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षमता फार मोठी आहे, परंतु इथे नजाकत दाखवावी लागेल. शेवटचं षटक देतो वार. हा चेंडू पुढे सरसावत आक्रमण केलाय. चेंडू एक टप्पा खात सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. धावा येतील 4. हे रास्ते हे 4 के 4 रन चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे सरसावेल. अर्धशतक नक्कीच संघाचं पूर्ण होतंय. 52 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅकफुटवरती सरकत मोठा फटका खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलक 7 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 59 धावा आहेत. इथे अतिरिक्त धावा फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाल्या. त्या डावामध्ये त्या रोखाव्या लागतील. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने नक्कीच आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल 2 धावा घेण्यासाठी प्रयास आणि इथे क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळेल. फलंदाज धावची स्वरूपात बाद. आताची 1 धाव येईल, अर्थात धावफलकावरती 60 धावा आहेत. 5 बाद 60 धावा धावफलका माफ करा 6 बाद 60 धावा आहेत. या अगोदरच्या चेंडूवरती ज्या क्रिकेट रसिकांनी झेल घेतलाय संपर्क करा. 200 रुपयाचं प्राइस तुमच्यासाठी आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत भरत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवे क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. इथे देखील झेल टिपलाय. 7वाही धक्का मैदानाच्या आतमध्ये वलवा वस्ती फायटर संघाला बसलेला पाहायला मिळेल. 7 बाद धावफलकावरती 60 धावा आहेत. शेवटचं षटक देखील कमालीचं पाहायला मिळतंय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे देखील अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 62 धावा. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि इथे शेवटच्या अगदी चेंडूवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये जी मिळाली जाते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 62 बनवल्यात. विजयासाठी 63 धाब्यांचं टार्गेट. 62 झाल्यात, 63 बनवायचे आहेत. यानंतरची होणारी मॅच बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करणार आहोत. यानंतरच्या दोनही संघाची कर्णधार दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. साबळेमळा योद्धाच विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच. दोन्ही टीमचे कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. साबळेमळा योद्धाच आणि खोकेनगर योद्धाच या दोनही संघाचे संघनायक कॅप्टन कुल कॅप्टन विनंती असेल लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आता वलवा वस्ती फायटर्स आनंद सर आणि टीम मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण साजबा तर दुसऱ्या बाजूने चाफेमाळा टायटन्स सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. बंटी जाधव. ए बंटी
कॅशियर बंटी शेठ जाधव. कॅमेरामॅन टॉच होतोय तर तेवढा कनेक्ट करा. यानंतरची होणारी महत्वपूर्ण मॅच साबळेमळा योद्धाच विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच ही मॅच यानंतरची पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत आणि आदरणीय पप्पू शेठ चौधरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक त्या ठिकाणी होते. टॉस झालाय आणि टॉस का बॉस खोकेनगर योद्धाच संघाने टॉस विन केलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर साबळेमळा योद्धाच संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सामन्याला होतीये सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विक्रम वायकर आणि भरत मोडक. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं आनंद ढवळे लेस झिपले. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. 24 चेंडू बनवायच्या 63 धावा. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेरेशन मध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय धावफलकावरती. अगदी संघाचं खातं उघडलं जाईल. एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू पुढे सरसावत आक्रमण तर झालंय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळपास टिपला जाईल. झेल व्हॉट कॉट लाजवाब झेल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद. विशाल मोडक त्या ठिकाणी जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले आणि विक्रमला परतवण्यामध्ये यश. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्वस्तात परततायत विक्रम. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. मयूर मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम नक्कीच आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीग दिवस क्रमांक 6 15 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे उभ्या क्रिकेट रसिकांच्या आणि टेनिस क्रिकेट बॅट्समनला विनंती आहे जे समोर थांबणार आहेत जे संघांना विनंती आहे की आपण धावत यायचे विकेट पडल्यानंतर. आनंद पुन्हा एकदा सज्ज आहेत. तर मयूर ऑन स्ट्राईक. पहिलं षटक यशस्वी पाहायला मिळेल. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने आक्रमण तर होताना पाहायला मिळेल. तिथे 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील आणि तदनंतर इथं देखील धोका पत्करलाय आणि क्रिकेट मधली आत्महत्या. धावच्या स्वरूपात दुसराही धक्का. फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय आहे काही क्षणामध्ये निर्णय देखील आला जाईल. रंगीबेरंगी क्रिकेट आपण पाहतोय. त्याचप्रमाणे संगीतमय क्रिकेट देखील आपण पाहिलं या मैदानावरती संपन्न झालं. अगदी मेगा फायनलच्या दिवशी देखील संगीतमय क्रिकेट डीजेची नक्की साथ आपल्याला लाभताना पाहायला मिळेल. आधुनिकता टेनिस क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळते आणि एका वेगळ्या उंचीवरती विकेट असेल आणि मयूरला इथे परतावं लागेल. फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा होतोय बाद. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. भरत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. दोन भरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने भरत पांडुरंग मोडक आहेत तर दुसऱ्या बाजूने भरत रमेश मोडक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. तिथे डिक्लेरेशन ऍडमध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय. एक धाव इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 3 या धावत संख्येवरती जाऊन पोहोचलाय. 3 धावा आहेत. 2 महत्वपूर्ण धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेले आपण पाहिले. हा देखील चेंडू इथे कमालीचा. आनंद ढवळे जबरदस्त गोलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी.
हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आखर बघता फार मोठी चेंडू हवेच. इथे झेल सुटलाय आणि नंतर जीवदान देखील आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. पहिले षटकाचा खेळ संपलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आहेत. शेवटच्या 18 चेंडू बनवायच्या 58 धावा. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम वडकी प्रीमियर लीग शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळ केलेलं जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. खरं तर सर्व एकत्रित आलेले तरुण आणि त्यानंतर अगदी दुसरंही पर्व मोठ्या उत्साहामध्ये या मैदानावरती संपन्न होत आहे. गोलंदाज सज्ज आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विशाल मोडाक. तर स्ट्राईकच्या दिशेने अगदी आपण पाहूया भरत आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 7 धावा आहेत. 0-7 म्हटलं की महेंद्र सिंग धोनी हे नाव आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने. इथं देखील जीवदान वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते. एकदा गेली की पुन्हा येत नसते. इथे संधीचं सोनं होताना पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती 9 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयास. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता. अक्रॉस द बॅट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू येऊ शकत नाही. चेंडू रॉट. हा देखील चेंडू लोअर फुल टच फ्लाइटेड चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. चेंडूची फेक होईल तोपर्यंत इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळेल. धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 धावा आहेत. 11 रन ऑन बोर्ड. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे देखील एक सिंगल. 12 धावा. षटक क्रमांक 2 अजूनही मैदानाच्या आतमध्ये बारगस्त असलेलं पाहायला मिळेल. विशाल मोडाक गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर आहेत. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके इथे खेळू दिले जात नाहीत. कमालीची गोलंदाजी. आनंद ढवळेचं पहिलं षटक आपण पाहिलं. कमालीचं आलं. याही षटकामध्ये करामत करताना पाहायला मिळत आहेत विशाल. हा चेंडू अगदी आपण पाहूया फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. तोपर्यंत इथं देखील एक सिंगल. षटक संपताय 2ऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आता उर्वरित आहेत. बारा चेंडू आणि विजयासाठी 50 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. 63 धावा संख्येचा पाठलाग सुरू आहे. 12 चेंडू 50 अजूनही बनवायचे आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत. आनंद डाऊन दी बॉल. टिपला जाईल. इथे भरतला देखील परतावं लागेल. भरत बॅक टू द पॅव्हिलियन. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. स्पीडअप करा. विनंती असेल स्पीडअप करा. अगदी आपल्याला 6 सामने आज खेळवायचे. आज उशीर झालाय थोडासा सामने सुरू व्हायला. परंतु अगदी वेळेत 12च्या अगोदर सर्वच्या सर्व सामने होणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 48 अजूनही बनवायचे आहेत. हा चेंडू देखील सुरेख. हा चेंडू देखील लाजवाब येताना पाहायला मिळतोय. इथे देखील दिरधाव चेंडू. कमालीचा चेंडू. गोलंदाज अनिल मोडक नक्कीच हातात आहेत. 15 धावा संख्येवरती धावफलक स्थिर आहे. यानंतरची देखील महत्त्वपूर्ण मॅच साबळेमळा योद्धाच खोकेनगर योद्धाच या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच होताना पाहायला मिळेल. इथं देखील अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 16 धावा आहेत.
आक्रमण मैदानाच्या आतमध्ये कोणत्याच प्रकारचं होताना पाहायला मिळणार नाही. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका देखील खेळलाय. 2 धावा इथं वसूल केल्या जात आहेत. शांत प्रकारचं वातावरण. या सामना जर विजयी करायचा असेल तर मोठमोठे फटके येणं आता गरजेचं असेल, नाहीतर पराभवाच्या छायेमध्ये नक्कीच दाखल व्हावं लागेल चाफेमाळा टायटन्स संघाला. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं देखील अगदी आपण पाहूया डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या अजूनही. पंचेचाळीस धावा. 6 चेंडू 45 धाव्यांची गरज. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. अक्षय बोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. 19 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटच्या आता 5 चेंडू बनवायच्या 44 धावा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत तोपर्यंत अगदी एक सिंगल. औपचारिकता जी पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू बनवायचे आहेत 43 धावा. इथं आक्रमण समोरच्या दिशेने आहे आणि चेंडू देखील एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. 24 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. इथे देखील एक सिंगल. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचतोय वालवावस्ती फायटर संघ. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आणि तदनंतर विजयाची पताका फडकवताना पाहायला मिळेल. वालवावस्ती फायटर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला आता विनंती आहे खोकेनगर योद्धा संघ मैदानाचा ताबा घ्या. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तर दुसऱ्या बाजूने साबळेमाळा योद्धा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. खोकेनगर योद्धाच मैदानाचा ताबा घ्या तर साबळेमाळा योद्धाच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आता जराही उशीर नकोय. दुसरी मॅच सुरू होणं गरजेचं आहे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब आपण देतोय. संतोष सोनवलकर एक ताबडतोड फलंदाजी त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरतायत संतोष सोनवलकर. संतोष या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. वालवावस्ती फायटर संघाने मिळवलेला विजय आपण पाहिला. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. या नंतरचे दोनही संघ दोनही टीमचे 12वे खेळाडू या ठिकाणी येतील. अभिजितजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण संतोषला या ठिकाणी वितरित करतोय. एक जबरदस्त फलंदाजी संतोषची पाहायला मिळाली आणि तदनंतर वालवावस्ती फायटर संघाने मिळवलेला विजय आपण पाहिलाय. जबरदस्त खेळ आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय संतोष सोनवलकर. जबरदस्त खेळ आहे आपल्या संघासाठी. गौरवित केलं जातंय संतोषला. जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळाला.
प्रतीक जाधव, आपण कुठे असताल तर आपल्याला वेळ असेल तर आयोजकच्या भूमिकेत आपण थांबू शकता, नसताल तर आपल्याला दुसरा कोणाला तरी उभं करायला. एक एक बॉल काढा, ते मार्किंग झाल्याच्या नंतर दुसरा बॉल घ्या आणि पंच सामना असतोपर्यंत बॉल जास्त वेळ कोणाच्या हातात देऊ नका.